महिला आरक्षण विधेयक घटना दुरुस्तीवर मोदी शहांचे सरकार पडले तोंडघशी। घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित लोकशाहीतील सक्षम विरोधकांमुळे संविधानाचा विजय। महिला आरक्षणाच्या आडून मोदी शहांच्या मनात राजकीय पाप आणि त्यामुळेच तर एकवटले विरोधक। लोकशाही मार्गानेच विरोधकांनी विधेयक फेटाळले। या घटनेचा सत्ताधारी मोदी शहा करता आहेत खुनशी वृत्तीने थैथयाटाचा विरोध। मोदी शहांना बीजेपीला विरोधकांची लोकशाही मान्य नाही का? लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण लागू करण्यासाठीचे महत्त्वाकांक्षी घटना दुरुस्ती विधेयक मोदी सरकारने संसदेत आणले, परंतु 352 मतांची गरज विधेयक मंजुरीसाठी आवश्यक असताना केवळ 298 मते मिळाल्याने हे विधेयक फेटाळले गेले। 2014 पासून नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मोदींचे हम करे सो कायदा ही बनत चाललेली हुकुमशाही वृत्ती आजच्या या घटनेने मोडीत निघाल्याची भावना लोकशाही मानणाऱ्यांची झाली। या विधेयकावरून सरकार तोंडघशी पडले, सरकारच्या मनमानीला चाप बसला। हे विधेयक लोकसभेत फेटाळले गेल्याने मतदारसंघाची पुनर्रचना विधेयक आणि केंद्रशासित प्रदेशांनाही हा कोटा लागू करण्यासंबंधीचे दोन्ही विधेयक सरकारवर मागे घेण्याची नामुष्की ओढवली। हे विधेयक पुढे आणलेच नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची घटना तयार करताना लोकशाहीत सरकार पक्ष आणि विरोधी पक्ष हे दोन्हीही मजबूत असले तरच देशात लोकशाही जिवंत राहील, या दृष्टीने विरोधकांची भूमिका ही महत्त्वाची ठेवली होती। 2014 नंतर मोदी शहा यांनी देशातील विरोधी पक्ष सत्तेचा गैरवापर करून ईडी, सीबीआय, IT, कोर्ट, पोलीस यंत्रणांच्या माध्यमातून अक्षरशः खिळखिळे करून विरोधकांनाच आपल्या पक्षात ओढून घेतले होते। मोदींना देश विरोधी पक्ष मुक्त करायचा आहे। मोदींची ही भावना म्हणजे लोकशाहीच्या विरोधातलीच आहे। मोदी हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करत असून सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याऐवजी केंद्रीकरण करत आहे। मोदींनी 2014 नंतर अनेक बाबीत मनमानी हुकुमशाही वृत्तीने देशावर लादल्या, अनेक मनमानी निर्णय घेतले, पण आजच्या महिला आरक्षण विधेयकावर मात्र मोदी शहांच्या नीच राजकीय इच्छाशक्तीला विरोधकांनी चांगलीच धोबीपछाड दिली आहे। पराभवाची नामुष्की मोदींवर आल्याने मग मोदींनी नेहमीप्रमाणे काँग्रेस व विरोधी पक्षांवर झाल टीका करायला सुरुवात केली। महिला खासदारांना आंदोलन करण्याचा फतवा काढला। भाजपाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना विरोधकांच्या घरावर आंदोलन करायला लावले। विरोधकांनी लोकशाही मार्गाने विधेयक नामंजूर केले आहे, मग मोदी शहाला ही लोकशाही मान्य नाही का? याबाबत ते आंदोलन करत आहे। या देशाच्या लोकशाहीत विरोधक हा देखील महत्त्वाचा घटक आहे। विरोधकांनीही सरकारच्या पापी राजकीय निर्णयाविरोधात भूमिका घेतली असेल तर सरकारच्या, विशेषतः मोदी शहांच्या पोटात गोळा उठण्याचे कारण काय? 33% महिला आरक्षण विधेयक 2023 मध्ये सर्वपक्षीय सर्वसंमतीने पास झाले होते। मग 2023च्या विधेयकानुसार 543 लोकसभा सदस्यांमध्येच मोदी सरकारने महिलांसाठी 33% आरक्षण का दिले नाही? काँग्रेससह सर्व विरोधक आजही सांगत आहे की 2023चे महिला आरक्षण विधेयक लागू करा, आमच्या सगळ्यांची त्याला मंजुरी आहे, संमती आहे। पण नाही, मोदी शहांच्या मनात महिला आरक्षणाच्या आडून राजकीय पाप लपून बसलेले असून ते पाप म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना करायची आणि 543 सदस्यांची संख्या तब्बल 850 वर आणायची। त्यात आपल्या फेवरमधील उत्तरेतील राज्यांमध्ये लोकसंख्येच्या आधारे जास्त जागा पदरात पाडून घ्यायच्या आणि मग याच काही राज्यांच्या जीवावर देशात कायमचीच सत्ता मिळवायची, असे मनसुबे मोदी शहांचे होते। उत्तरेतील 4-5 राज्य मिळून तब्बल 450च्या आसपास सदस्य व उरलेले बाकी इतर राज्यांतून, अशा सगळ्या राजकीय कूटनीती मोदी शहांच्या मनात होती। या कूटनीतीला काँग्रेससह DMK, CMK, समाजवादी पार्टी आदी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत मोदी शहांना चांगलीच धोबीपछाड दिली आहे।
12 वर्षातील विरोधकांनी दिलेला जोरदार धक्का मोदींच्या चांगला जिव्हारी लागला आहे. 2029च्या लोकसभेसाठी मोदींचे अधपतन सुरू झाल्याची चर्चा देखील रंगली आहे. 543 लोकसभा सदस्य असताना ती संख्या 850 वर करून मोदी देशाच्या तिजोरीवर अधिकचा आर्थिक भार आपल्या राजकीय सोयीसाठी टाकण्याचा प्रयत्न करत होते. याच खासदारांवर महिन्याला 5 ते 6 लाख रुपये खर्च होतो. यात नक्कीच वाढ झाली असती तर तो खर्च कित्येक पटीने वाढला असता. देशातील जनतेने फक्त कर भरायचा आणि मोदींनी खासदार पोसायचे ही स्थिती निर्माण झाली असती. पण मोदींची ही नीती विरोधकांसह नीतीलाही मान्य नव्हती, त्यामुळेच ती फेटाळली आहे. मोदी शहांना खरंच महिलांना सन्मान द्यायचाच आहे तर विद्यमान 543 सदस्यांमध्येच 33% आरक्षण लागू करावे. भाजपाचे 20 राज्यांमध्ये सत्ता आहे, पण एकही महिला मुख्यमंत्री भाजपाची नाही. तेथे महिलांना संधी द्यावे. केंद्रात आणि राज्यांमध्ये ठिकठिकाणी महिलांची मंत्रिपदासाठी वर्णी लावून महिलांना सन्मान द्यावा, अशी सर्वसामान्य जनतेची मोदी शहांकडून अपेक्षा आहे.